श्री नागेश्वर यात्रा उत्सवानिमित्त शहरातील बीड रोडवरील प्रशस्त MIDC मैदानावर नगर परिषदेच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते आनंद मेळाव्याच्या ग्राउंडचे भूमिपूजन करण्यात आले। या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने या आनंद मेळाव्याचे गेल्या 1 महिन्यांपासून नियोजन सुरू होते। या ठिकाणी पाळण्यांचे तिकीट दर अल्प ठेवण्यात येणार असून दुकानांचे स्टॉल देखील योग्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तसेच खाऊ गल्ली, स्टेशनरी, लहान पाळणे व मोठे पाळणे व दुकानांचे स्टॉल हे वेगवेगळे असणार आहेत। तसेच पार्किंगची सोय केली असून त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नेमण्यात येणार आहेत, अशी ही माहिती नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी दिली। भूमिपूजन दरम्यान ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै शरद कारले, डॉक्टर भगवान मुरुमकर, अजय काशीद, संचालक सचिन घुमरे, अमित चिंतामणी, नगरसेविका नंदाताई होळकर, सीमाताई कुलकर्णी, आरणगावच्या संगीताताई पारे, सुनीताताई बोराटे, नगरसेवक तात्याराम पोकळे, प्राध्यापक विकी घायतडक, अर्जुन मेहत्रे, मोहन पवार, हर्षद काळे, पवन राळेभात, गणेश डोंगरे, संतोष गव्हाळे, अशोक शेळके, श्रीराम डोके, सागर टकले, प्रवीण चोरडिया, अमित जाधव, प्रवीण होळकर, मनोज कुलकर्णी, अवी बोराटे, डॉक्टर अल्ताफ शेख व अजय सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आनंदी मेळावा भरवण्याचा ऐतिहासिक निर्णय जामखेड नगर परिषद यांनी घेतला। खरं तर हे नियोजन बघता मागच्या काही दशकापासून असं नियोजन कधीच झालं नाही, असं मला बोलायला खरंच आनंद वाटतोय। कारण असं भूतो न भविष्यती असं नियोजन, सुंदर अशा पद्धतीचं नियोजन होत आहे। ते नियोजनाच्या पाठीमागं पूर्ण नगर परिषद, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक याच्यामध्ये सहभागी आहोत। हा नियोजन जे आहे 1 महिन्यापासून खरं तर हे नियोजन चालू आहे की सर्वसामान्य जनतेसाठी कशा पद्धतीचा हा मेळावा करायचा, मग त्याच्यासाठी तिकिटाचे दर असतील, त्याचं नियोजन असेल। कारण दरवेळेस आपण बघितलं असेल की गेले आपण फक्त प्रत्येक शांतता कमिटीमध्ये फक्त चर्चा झाल्या की तिकिटाचा दर हा 50 रुपये असेल, परंतु आज पहिल्यांदाच जामखेडमध्ये 50 रुपयाचा दराने तिकिटाच्या दराने ही उत्साह सोहळा सुरुवात होत आहे। तसंच आपण बघितलं असेल मार्केट कमिटीमध्ये जागा अपुरी असल्यामुळं, लोकसंख्या वाढल्यामुळं आपण हळूहळू थोडं ह्या ठिकाणी प्रशस्त पद्धतीने नियोजन करण्यासाठी इथे येत आहोत। नागेश्वराच्या यात्रेनिमित्त मी सर्व जामखेडवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक जामखेडचा उत्सव नागेश्वर यात्रेनिमित्त पालखी असेल किंवा आनंद मेळा असेल तर जामखेडकरांना वर्षभरातून कधीतरी म्हणजे या यात्रेनिमित्तच बाहेर निघता येतं आणि एक आनंद लुटता येतो। तर त्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून जागेच्या अडचणी ही ते तर आम्ही सर्व बॉडीने, अध्यक्ष असतील, सर्व बॉडी असतील किंवा जामखेडमधील ज्येष्ठ मंडळी, सर्व नेते मंडळींना विश्वासात घेऊन आम्ही एक ठरवलं की जामखेडकरांसाठी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून एक त्यांना कमी दरात आता पाळणे असतील आपण पाहिलं तर आता या ठिकाणी आपण त्यांना 50 रुपयामध्ये पाळण्यात बसण्याचं करता तिकीट ठेवणार आहेत। तरी आता या ठिकाणी नियोजन सर्वच नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि जामखेडवासियांनी या ठिकाणी या आनंद मेळ्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। खरं तर हा जो उत्सव आहे हा आपल्या सर्व जामखेड शहरातील सर्व नागरिकांना वर्षातून हा एकदा उत्सव येतो आणि त्याचा आनंद घेण्यासाठी सर्व जामखेड शहरातील नागरिक, सर्वसामान्य नागरिक हे मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात या जामखेडच्या आनंद मेळ्याची। आणि त्यासाठी आपण या MIDCच्या भव्य अशा ग्राउंडवर आज जेणेकरून आपण सर्वसामान्य नागरिकांना येथे CCTV कॅमेरा असो, बचत गटांसाठी मोफत स्टॉल असो, छोट्या मुलांसाठीचे पाळणे, मोठे पाळणे, तसेच सिक्युरिटी गार्ड अशा अनेक चांगल्या सुविधा, हिरकणी कक्ष असेल, माझ्या माता भगिनींसाठीचे जे सिक्युरिटी असेल ती इथे आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आणि तसेच संपूर्ण जे मागील
मागील वर्षामध्ये आपण पाहिलं की ह्या पाळण्याचे तिकिटाचे दर हे न परवडणारे होते आणि त्याचाच विचार करून आम्ही जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष यांनी सर्वांनी बसून या सर्व सामान्य जनतेला या आनंद नगरीचा आनंद घेता यावा आणि हे सर्व सामान्य जनतेला रोजगार जे रोज हातावर काम करतात पोट भरतात अशा सर्वच जनतेला या आनंद नगरीचा आनंद घेता यावा यासाठी या पाळण्याचे दर देखील आपण अत्यंत अल्प ठेवले आहे. 50 रुपये आणि 30 रुपये हे दर ठेवून आपण आपल्या जामखेड शहरातील सर्व नागरिकांना सर्वसामान्य जनतेला या आपल्या आनंद नगरीचा आनंद घेता येईल याच दृष्टिकोनातून आपण हा सर्व निर्णय घेतलेला आहे. नागेश्वराच्या यात्रेनिमित्त होत असलेला हा आनंद मेळा यावर्षी MIDC ग्राउंडवर होत आहे. आता नुकतंच ह्या कामाचं आम्ही नारळ वाढून उद्घाटन केलं. खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांनी पाहिलं की ग्राउंड सुसज्ज ग्राउंड आहे. इथं पार्किंगची देखील व्यवस्था चांगल्या प्रमाणात केलेली आहे. त्याच्यामुळे खाली मुरुम टाकून त्याच्यावर रोलर वगैरे फिरून अतिशय चांगल्या पद्धतीने या आनंद मेळ्याचं ग्राउंड उपलब्ध झालेलं आहे. खऱ्या अर्थानं नगर परिषदच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी या आनंद मेळ्याच्या ह्या ग्राउंडचं अतिशय चांगलं काम देखील केलेलं आहे. त्यानिमित्तानं जामखेड तालुक्यातील तमाम जनतेला आव्हान करतो की नगर परिषदेने आयोजित केलेला हा आनंद मेळा आहे याला अतिशय अल्प दरामध्ये तिकीट देखील त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं तमाम जनतेला मी आव्हान करतो या आनंद मेळ्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. गेल्या अनेक वर्षापासून होत असलेला जामखेडचा नागपंचमीचा सण, खरं तर हा सण महिलांचा म्हणून प्रसिद्ध होता. थोडा जामखेडच्या नागपंचमीचा इतिहास सांगताना सर्वप्रथम 78 साली त्या जामखेडला मोठा पाळणा आला आणि तेव्हापासून आनंद मेळ्याचा एक भाग या जामखेडला सुरू झाला. जामखेडच्या खारडा चौकामध्ये दोन्ही स्मशानभूमीच्या बाजूला त्या काळी पाळणे उभा राहिले आणि जामखेडकरांनी नव्याने पंचमी पाहिली आणि तिथून हा आनंद मेळा हा सुरू झाला. तो आज MIDCच्या ग्राउंडमध्ये होत आहे. त्या मेळ्याचे स्थलांतर बऱ्याच जागेवर होत गेले. जशी जशी जागा उपलब्ध असेल, जशी लोक येतील त्या पद्धतीने वाढत गेला हा मेळा. मागच्या 10 वर्षात आपण मार्केट कमिटीच्या मैदानावरती घेत होतो. तिथंही जागा अपुरी वाटल्यानंतर आता हा मेळा आपण MIDCच्या या मैदानावरती भव्य अशा मैदानावरती घेतो. हे घेण्याचं कारण एक आहे की जामखेडकरांना आणि तालुक्यातील येणाऱ्या तमाम शौकीनांना एक चांगल्या प्रकारे इथं आनंद लुटता यावा आणि त्या हेतूने या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज असं हे मैदान तयार केलेलं आहे. निश्चित या मेळ्यासाठी येणाऱ्या सगळ्याच भक्तांना, सगळेच हौसे गौसे नवसे येत असतात, त्यांच्यासाठी एक चांगली पर्वणी या ठिकाणी होईल. नगरपालिकेने त्यांनी मोठ्या ताकदीने हा मेळा इथं घेण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित प्रयत्न हा पाहिला, त्याच्यात काही चुका दुरुस्त्या असतील तर त्या केल्या जातील, परंतु चांगला प्रयत्न केला तर त्याची चांगली सुरुवात झाली असं म्हणता येते आणि आजची ती चांगली सुरुवात आज या ठिकाणी पूजन करून झालेली. खरं म्हणलं तर आत्ता जसं आबांनी सांगितलं का मला असं वाटतं का ह्यावेळेस हे पंचमीचं असं स्वरूप राहील का ही महाराष्ट्रात एक आयडियल म्हणून काम करणार आहे. का ह्यांची मी संकल्पना पाहिली नगरसेवकांची का ती सुखसुविधासोबत लोकांची सिक्युरिटी, त्यांचं साधनं, त्यांचे सेफ्टी सगळे ह्याच्या विषयावरती त्यांनी पाहत करता हे काम केलं आहे. आणि असंच नाही तर जामखेडचं नाव लई मोठं आहे. जामखेडचं नावाच्या हिशोबाने त्यांनी काम केलं आहे. आज मी आपल्या माध्यमातून जसं आबांनी सांगितलं की बाबा प्रत्येक गावाची यात्रा असते, यात्राच्या दुसऱ्या दिवशी हंगामाचा कार्यक्रम असतो. तसंच 17 तारखेला नागपंचमी आणि 18 तारखेला भव्य दिव्य कुस्त्यांचं निकाली कुस्त्यांचं मैदान आहे. जामखेड महाविद्यालय जामखेड इथं ते मैदान भरवण्यात आलं आहे. कैलासवासी श्री विष्णू उस्ताद प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे मैदान भरवतो. आपण सर्व ह्या मैदानासाठी उपस्थित राहावं अशी मी एक नम्र विनंती करेन. आणि जामखेडची नागपंचमीचा एक वेगळा स्वरूप
ह्या वर्षी बघून आपण त्याचा आनंद घ्यावा एवढंच विनंती करतो आणि थांबतो.